नाशिकच्या पंचवटी अमरधाम परिसरात होंडा सिटी कारचा भीषण अपघात झालाय। या घटनेत एक जण ठार झालाय तर तिघे जण गंभीर जखमी झालेत। या सर्वांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मध्यरात्री 3 वाजता हा अपघात झालाय। वाहन चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। गाडीचं एक टायर सुद्धा निखळून काही अंतरावर फेकलं गेलाय। दरम्यान या कारमधील सीएनजी देखील लीक झालं होतं, मात्र अग्निशमन पथक वेळीच पोहोचलं आणि लिकेजवर नियंत्रण मिळवलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या पंचवटी परिसरात अमरधाम तपोवन रोडवरती एक भीषण असा अपघात झाला आहे। खरं तर अपघात किती भीषण होतात याचा अंदाज तुम्हाला हे दृश्य बघून येईल। गाडीची पुढील बाजू आहेत अक्षरशः चक्काचूर झालेला आहेत। यासोबतच इतर देखील आपण काही भाग बघितले तर एकही भाग असा नाहीत की याचं नुकसान झालं नाही आहे। गाडीच्या उजव्या बाजूचं टायर तिकडे बघितलं तर काही अंतरावर निखळून जाऊन पडलेलं आहेत। सर्वच म्हणजे इंजिन असेल, स्पीकर असतील, गाडीतले फॅन असेल, सगळं काही बाहेर काही अंतरावरती फेकलं हे गेलेलं आहे। गाडीचे सर्व एअरबॅग ह्या ओपन झालेले आहेत। सध्या आपण बघितलं तर गाडीमध्ये सीएनजीची टाकी आहेत आणि ती देखील लीक झाल्याचा संशय आहे। गॅसचा वास देखील येतोय, त्यामुळे आता अग्निशमन दलाचं पथक इथे दाखल झालेलं आहे आणि सर्व काम जे आहेत लिकेजचं हे जात आहेत। मात्र एकंदरीतच अपघात बघितला तर अत्यंत भीषण असा अपघात होता। यामध्ये 4 प्रवासी हे प्रवास करत होते, त्यातील एक जण ठार झाला आहे तर इतर तिघांची प्रकृती देखील गंभीर आहे। त्यांना पंचवटी पोलिसांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। प्राथमिक माहितीनुसार आपण इथे उजव्या बाजूचं झाड बघितलं तर या झाडावरती ही गाडी जाऊन आदळली। चालकाचं गाडीवरील नियंत्रण हे सुटलं असावं आणि त्यामुळे ही गाडी पुढे अशा प्रकारचा अपघात हा झालेला आहे। गाडीने पलट्या देखील घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आता खरं तर हे प्रवासी नक्की कोण होते त्यांची ओळख ही अद्याप पटू शकलेली नाही आहेत। मात्र या घटनेमुळे खरं तर एकच खळबळी उडालेली आहेत। आता पुढे खरं तर पंचवटी पोलिसांकडून तपास देखील केला जातोय। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर सध्या नाशिकमध्ये अपघातांची मालिकाच ही सुरू आहेत। रोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत आणि आता तपोवन परिसरामध्ये हा अपघात जो आहे तो समोर आलेला आहे। कॅमेरामॅन के पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।